सकाळ झालेली होती. भंडारदऱ्याची ही सकाळ अत्यंत मनमोहक होती आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केलेला होता. भंडारदऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही रस्त्याने जा, तुम्हाला हिरवळीच्या आजूबाजूने असलेल्या वनराईतच जावं लागते. आता आम्ही येऊन पोहोचलो होतो रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिरामध्ये. रतनगडला आलेलो आहोत. तिथलं अमृतेश्वर मंदिर आहे जाणार असतील. पुरातन मंदिर जुनं मंदिर आहे. निसर्गाचं सगळ्यात मंदिर आहे. आजूबाजूला मस्तपैकी सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. भात शेती आहे मंदिराच्या आजूबाजूला आणि शेजारून वाहणारी एक नदी आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. अत्यंत प्राचीन अशा हेमांडपंथी अमृतेश्वर मंदिरामध्ये येऊन आम्हाला प्रसन्न वाटलं. सकाळचे पिवळे धम्म ऊन या मंदिरावर पडल्यामुळे मंदिर अधिकच मनमोहक दिसत होते. अमृतेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर अत्यंत सुबकतेने व कौशल्याने बांधलेले आहे. या मंदिरावरील कोरलेले शिल्प व वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या आपले मन आकर्षित करून घेत असतात. जंगलामध्ये हे मंदिर असल्यामुळे याचे वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीने दिसून येत असते. आमचे मित्र प्राध्यापक गणेश सूर्यवंशी यांनी या मंदिराविषयी व इतिहासाविषयी अतिशय समर्पक अशी माहिती दिली. येथून आम्ही पुढे निघालो नेकलेस वॉटरफॉल बघायला, परंतु पाणी कमी असल्यामुळे येथील नेकलेस वॉटरफॉल आम्हाला बघायला मिळालेला नाही. नेकलेस वॉटरफॉलच्या जवळच असलेला नानी वॉटरफॉल इथे येऊन आम्ही पोहोचलो. नानी वॉटरफॉल हा अतिशय उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. एका पुलाच्या मदतीने आपल्याला या वॉटरफॉलपर्यंत पोहोचता येते. लगेचच आम्ही हिरवागार अशा वनराईतून प्रवास करत, तोही पायी प्रवास करत पोचलो होतो जंगलातील वसुंधरा वॉटरफॉल इथं. या वॉटरफॉलला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आपल्याला पायी जावं लागते. वसुंधरा वॉटरफॉल हा भंडारदरा या ठिकाणी असलेला सर्वात उंच असा वॉटरफॉल आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी अत्यंत नितळ व अत्यंत पांढरे शुभ्र आहे. वसुंधरा वॉटरफॉलचे सौंदर्य बघितल्यानंतर येथूनच जवळ असलेल्या कोंडलटेंबे या धबधब्याला बघण्यासाठी आम्ही निघालेलो होतो. वरती निळेशार आकाश, खाली हिरवीगार जमीन, यामुळे मन कसं प्रसन्न व आल्हाददायक झालं. त्यातल्या त्यात धबधब्याच्या वाहत्या अशा नितळ पाण्यामुळे अजूनच येथील सौंदर्य खुलत होते. आम्ही या सर्व निसर्ग सौंदर्याचा मनापासून आनंद घेत होतो.
टेंबे धबधबा हा भंडारदऱ्याच्या निसर्ग सौंदर्याला अजूनच खुलवणारा असा धबधबा आहे. आता आम्ही आगेकूच केली होती भंडारदरा डॅमकडे. भंडारदरा डॅमकडे आगेकूच करत असताना आम्हाला येथील असलेल्या नदीने मंत्रमुग्ध केले होते. विस्तीर्ण असा नदीचा जंगलातील पसारा बघून आमचे डोळे दिपावले होते. भंडारदरा येथील असलेला पाण्याचा प्रवाह सध्या बंद होता. जेव्हा इथे पाणी हे ओव्हरफ्लो होत असते तेव्हा ते या मार्गे सोडले जाते. पुढे जाऊन ते रंधा वॉटरफॉलमध्ये रूपांतरित होऊन पुढे खळखळत वाहत जात असते. डॅमपासूनच जवळ असलेल्या रंधा वॉटरफॉलपर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो होतो. येथील असलेला खळखळणारा धबधबा हा रौद्र स्वरूप असलेला आहे, परंतु अत्यंत निळशार असं पाणी व खळखळणारं नितळ पाणी हे बघून खूप आनंददायी वाटते. इथे आल्यानंतर मन कसं प्रसन्न झाल्यासारखं वाटते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भंडारदरा व येथील असलेल्या निसर्ग सौंदर्याला बघण्यासाठी येत असतात. अत्यंत मजेशीर व खूप उल्हासित करून जाणारी आमची ही ट्रीप आज संपन्न झाली. आम्ही खूप मनापासून या भंडारदरा ट्रीपचा एन्जॉय केला. खूप मनापासून आम्ही इथला मनमुराद असा आनंद घेतला. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो होतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासह. धन्यवाद.